मित्रांनो, राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम त्यांच्या लेवलच्या प्रमोशनवरती चांगल्या पद्धतीने पुढे येत होता. ज्यांना काँग्रेसची विचारधारा आवडत असेल ते लोक त्यांना समर्थन देत असतील किंवा ज्यांना नसतील आवडत ते विरोध करत असतील. हा सोशल मीडियामधून चाललेला प्रकार चालू होता. अशा वेळी जो COEPच्या हॉस्टेलमध्ये काल राडा झालेला आहे, त्यावरून राहुल गांधींचा कार्यक्रम हा सर्वदूर पसरवण्यासाठी किंवा लोकांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पसरवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी विंगने सुद्धा चांगली मदत केली आहे असं तुम्हाला वाटतंय का? कारण कालचा जो काँग्रेस आणि भाजपच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर राडा झाला, त्यामुळे हे प्रकरण सगळ्यांना कळालं. आज राहुल गांधी इथं येणार आहेत असे भरपूर लोकांना माहीत पण नसेल, म्हणजे पुण्यामध्ये असणार आहेत हे माहिती नसेल. त्याही लोकांना या न्यूज बघून काहीतरी कार्यक्रम होतोय, राहुल गांधी काहीतरी बोलणार आहे, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर हे वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही भाजपच्या विद्यार्थी गटाला ABVPला किती मास द्याल? मला अजूनही वाटतं की जर राहुल गांधींचा कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने झाला असता, त्यांनी कितीही प्रमोशन केलं असतं तर तो सर्वांच्यापर्यंत पोचला नसता. पण ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष म्हणजे आत्ता सत्तेत असणारा पक्ष जो राहुल काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार करतोय, तो पक्ष त्यांचे संघटनेतील लोक तिथे पोचले, तिथे मोठा राडा झाला आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं लक्ष या कार्यक्रमाकडे चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे. आता ज्यावेळी राहुल गांधी या कार्यक्रमामध्ये बोलतील त्यावेळेला सगळे लक्ष देऊन ऐकतील की राहुल गांधी काय बोलत आहेत आणि कशा पद्धतीनं ते विचार मांडत आहेत. म्हणजे एक कार्यक्रम जो छोट्या लेवलला झाला असता, छोट्या लेवलला किंवा मोठ्या लेवलला, म्हणजे जसं काँग्रेसने प्लॅन केले त्या लेवलला झाला असता, तो आपण पकडूया की 100% लोकांपर्यंत पोचला असता. 100% म्हणू शकतो किंवा एक्स अमाऊंट ऑफ लोकांपर्यंत पोचला असता. पण आता भाजपच्या विरोधामुळे तो आता 10x लोकांपर्यंत पोचण्याचा शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जर भाजप काँग्रेसला मदत करत राहिली तर काँग्रेसचं चांगल्या पद्धतीनं प्रमोशन एक आगामी काळात होईल. मित्रांनो, तुम्ही सुद्धा लक्ष देऊन असाल तर आत्ता सध्या जो काँग्रेसचा प्रमोशन फॅक्टर आहे किंवा त्यांचं राहुल गांधींचं PR खूप चांगल्या पद्धतीने होत आहे, यामध्ये काँग्रेसच्या टीमचा किती हात आहे आणि भाजप त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती वेगवेगळे शाब्दिक हल्ले करतं त्याचा किती हात आहे? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.